एक स्मृती म्हणून आज आपण हा सत्कार करत आहोत। त्याचबरोबर मी नामदेव ढवळे साहेबांचा या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो की त्याचं पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन त्याचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे। सतीश कडू साहेब यांचा देखील शेवटी डिफेन्स सेवा आहे, त्यांचा देखील सत्कार करण्याचा मी आमदार साहेबांना विनंती करतो। आणि पोलीस सेवेतून सेवा करतो सतीश कडू साहेबांचं जी साईबाबांच्या वरची भक्ती आहे ती आपण पाहतो। त्याचबरोबर सुधीर सावंत साहेब या आणि आपल्या काल वाढदिवस झालेला आहे त्यानिमित्ताने देखील सावंत साहेबांचं अभिनंदन। महेश पंडित आपलं देखील आज तुमचा वाढदिवस आहे, त्याबद्दल तुमचंही आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। देशमुख साहेब पुढे नागपाड्यावर 2016 साली रिटायर झालेले आहेत। असा हा सर्वांना एका छताखाली आणणारा आपला तिरंगा, आपल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन, त्या सोहळ्याने मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं ही विनंती। राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन आणि हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण मंडळी आहे। सुरुवातीला आपण साऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की गेले 3-4 दशक अशी आहे, आपलं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्या शुभेच्छाही देतो की आपला हा सोहळा उत्तरोत्तर दरवर्षी अशाच पद्धतीनं वाढत राहो। आणि सिडकोनं इमारतीचं बांधल्या, आपण आल्यानंतर हळूहळू एक गोष्टीचा पाठपुरावा आपण करताय आणि बऱ्याच तुमचं मनापासून अभिनंदन करतो। गत उन्हाळ्यामध्ये म्हणजे झटके या ठिकाणी पोचले, 43 डिग्रीपर्यंत या कोकणच्या पट्टीची हवा कधी गेली नव्हती, 43ला स्पर्श करून गेली। आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लावण्याचा संकल्प करूया। आपल्याला एक 4-5 दिवसामध्ये मी करतो, पुढच्या रविवारी किंवा तुम्हाला शक्य असेल तर परवाच्या रविवारी, पुढच्या रविवार भरा पडेल 1000 झाडं आपण या वसाहतीमध्ये लावूया। आपण याच ठिकाणी सुरुवातीला त्या मोहिमेचं उद्घाटन करू आणि नंतर जागोजागी वृक्ष लावूया। एक चांगलं योगदान आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून आपल्या घराला सावरण्यासाठी आपण करतो, तसं आपल्या आजूबाजूचा निसर्ग संवर्धनासाठी आपण हा उपक्रम करूया।
या उपक्रमामध्ये साऱ्यांना सहभागी घेण्याचा प्रयत्न आपण करा फेज 1 फेज 2च्या, कारण ही गरज झालेली आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण आतमध्ये वृक्ष साकारले, जागा उपलब्ध असतील तेवढे आत लावा, बाकीच्या आपण बाहेरच्या बाजूला लावू. पुढच्या रविवारी कार्यक्रम असताना सोमवारपासून तेव्हा ज्ञानेश्वर या ठिकाणी माणसं लावून खड्डे वगैरे करून त्या शेणखत लाल माती वगैरे आणा. एक चांगला उपक्रम या निमित्तानं आपण या ठिकाणी करूया. ज्या पद्धतीनं CBDचा आर्टिस्ट विलेज वगैरे हिरवागार आहे, CBDचा वरचा जुना पार्ट जो आहे भारतीय विद्यापीठाच्या वरचा, तो कायम सारे रस्ते वगैरे सावलीनं दाखवलेले असतात. तशा पद्धतीचा संकल्प या 3 वर्षामध्ये या तळोजा फेज 1 फेज 2ला हिरवगार आणि पर्यावरणपूरक करण्याचा आपण करूया. त्याची सुरुवात आज आपण त्याची अनाउन्समेंट करू आणि पुढच्या रविवारी हे वृक्षारोपणाचं काम आपण करूया. आपल्या साऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक पाटणे साहेब, पोलीस सेवेतून रिटायर झालेले आपले सारे जाणते सहकारी साहेबांचा या ठिकाणी आपण अभिनंदन केलेलं आहे. मला वाटतं आपल्यामधल्यात विशेष काम केलेल्या मंडळींचं किंवा सेवापूर्ती झालेल्या मंडळींचा सत्कार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण समजावं या सोसायटीचं पर्यावरण अतिशय चांगलं झालेलं आहे. आपण हे वातावरण असंच कायम राखा, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुनश्च एक वार आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाचा आपण प्रदर्शन पवार सरांनी करावं असं त्यांना विनंती करतो. धन्यवाद पाटील. आज स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं सर्वांचा राष्ट्रीय उत्सव आणि तो आपण नेहमीच साहेबांच्या